त्यांच्याकडून फसवे योजना देखील आलेल्या आहेत। आणि हे सगळं होत असताना गेले 2 वर्ष आम्ही जे लढत आहोत ते या राजवटीच्या विरुद्ध लढत आहोत, या गद्दारांच्या विरुद्ध लढत आहोत। आणि जे मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे गद्दार यांनी गद्दारी फक्त उद्धव साहेबांशी नाही केली, नुसतं शिवसेनेशी नाही केली, नुसतं पवार साहेबांशी नाही केली, तर संपूर्ण महाराष्ट्राशी केलेली आहे। मग एका बाजूला जी लूट चाललेली आहे, मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, वेताळ टेकडीचं जे काही त्यांना नाश करायचं ते असेल, पुण्यामधलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असेल, हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महिलांवर अत्याचार, महिलांवर जे काही हात उडवण्याचा प्रयत्न आहे तो वाढत चाललेला राज्यामध्ये। दुसऱ्या बाजूला ड्रग माफिया असेल, स्क्रॅप माफिया असेल, हे सगळीकडे चालू आहे। पण हे चालू असताना शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं असेल, मग ते कधी दुष्काळात असेल, कधी सततचा पाऊस असेल, कधी गारपीट असेल, कुठेही मदतीचा हात ह्या एकनाथ शिंदेच्या सरकारकडून, भाजपच्या सरकारकडून आला नाही। पण एक आरोप जो आम्ही नेहमी लावत पण आलो आणि सिद्ध पण करत आलो, कारण आम्हाला डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत, तो महत्त्वाचा होता की हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे, ना महिलांचं आहे, ना युवांचं आहे। हे सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचं आहे। आणि या सरकारचे मालक अदानी जरी असले तरी अदानीसोबत यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर आणि यांचे आवडते बिल्डर यांचं सरकार आहे। 2-3 गोष्टी ज्या प्रामुख्याने मांडायच्या ते ह्याच आहेत। काल उद्धव साहेबांनी तर सांगितलंय की आमचं सरकार बनल्यानंतर धारावीकरांना हक्काचं घर देऊ, पण ही निविदा आहे ती रद्द करू। तशीच दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपला जे कोळीवाडे आणि गावठणं खायची आहेत त्याची देखील पत्रकार परिषद मी घेतली होती। क्लस्टरच्या नावाखाली एकनाथ शिंदे आणि भाजपला गावठणं खायची आहेत, कोळीवाडे खायचे आहेत, ते आम्ही होऊ देणार नाही, त्या हाऊसिंग पॉलिसीची होळी करू। पण आज एक धक्कादायक माहिती येते, कारण एकंदर जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा कुठे असेल, म्हणजे जुनी पेन्शन योजना सरकार बोलते पैसे नाही, अजून काही योजना म्हणजे आता सोयाबीनला 7,000 रुपये जे आम्ही सांगितले त्याच्यासाठी भाजप बोलतं त्यांच्याकडे पैसे नाहीत, एकनाथ शिंदे बोलतात पैसे नाही आहेत। कुठेही म्हणजे कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही सांगतात, पण बरोबर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते तेव्हा पैसे कसे येतात त्यांच्या तिजोरीमध्ये हे यांनाच माहिती आहे। आणि म्हणून आम्ही याची सखोल चौकशी ती करणार आहोत। हे कुठच्याही थराला जाऊ शकतात। आज आपण पाहिलं असेल मागा ठाणेमध्ये एक पत्रक फिरवलेलं आहे त्यांनी की आमचे जे पाटेकरजी आहेत त्यांनी पाठिंबा देऊन टाकला आहे मिंदेंना। जर मिंदेंना पाठिंबा द्यायचा असतं तर तेही सुरतला पळाले असते। पाटेकरजी लढत आहेत, आज पोलीस स्टेशनला बसलेले आहेत, पण ज्यांनी खोटी ती सही खोटी केली, त्यांची फोर्जिंग केलेलं आहे। त्यांनी याद राखावं की आमचं सरकार येत आहे, जिथे जिथे प्रिंटिंग झालं असेल तिथे पण आम्ही कारवाई करणार आहोत ह्या सर्व प्रिंटर्सवर। आणि हे कोणी बनवलं आहे आम्हाला माहिती आहे, कारण मिंदेंच्या गँगमध्ये 1-2 लोक आमचे पण जुने ओळखीचे आहेत ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत, ते सांगतात आम्हाला काय काय, समवयाचे पण असू शकतील। पण असो, आज तुमच्या समोर जो घोटाळा आणणार आहे मी तो महत्त्वाचा आहे, तो MMRDAचा आहे। तो सरळ सरळ एकनाथ शिंदेच्याच खात्यामधला, नगरविकास खात्यामधला आहे। आपल्याला माहिती आहे की मेट्रोची अनेक कामं मुंबईत चालू आहेत, MMRमध्ये सुरू आहेत, आणि ही कामं अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत। पण एक देखील तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या मेट्रो पिलर्सना वरचं काम पूर्ण व्हायच्या आधी, गर्डर लागण्याआधी रंगवून टाकलेलं आहे। म्हणजे काम पूर्ण व्हायचं आहे, पिलर पहिला लागलेला आहे तरी रंगरंगोटी झाले, फिनिशिंगचं काम झालं आहे, परत गर्डर लागताना जे काही डॅमेज होणार ते, जे काही परत धूळ फेकवणार त्याच्यावरती, आणि मग परत रंगवायचं। पण हेच करत असताना रंग कुठचे वापरलेले आहेत, एस्केलेशन कितीचं दिलं आहे, हे जर पाहिजे असेल तर हे आहे 26/12/2022चं MMRDAचं पत्र। हे आणि हे दोन्ही पत्र 26/12/2022ची आहेत। ह्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की ड्युरिंग वन ऑफ द मीटिंग विथ CMRS, म्हणजे जे रेल्वेचं टेस्टिंग वगैरे बघतं ते, ही संस्था आहे CMRS, रिगार्डिंग इन्स्पेक्शन ऑफ मेट्रो लाईन 2A and 7, CMRS हॅज स्ट्रॉंगली ऑब्जेक्टेड फॉर अप्लाइंग एनी अँटी कार्बोनेशन पेंट। पण हे पेंट जे आत्ता, हेच पेंट बरोबर ह्या 2024च्या साधारणपणे तुम्हाला सांगतो 4/10/2024 ऑक्टोबरमध्ये मान्यता मिळाली एस्केलेशनसाठी। आणि या पेंट लावायचं म्हणजे जिथे काम पूर्ण नाही झालं, तुम्ही मला सांगा, तुमचं घर बनवताना असेल, कुठचंही काही भिंत पण बनवताना असेल, अर्धवट कामावर कोणी रंगरंगोटी करतं का? ह्या अर्धवट कामांवर रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास 74,41,92,179 रुपये वापरले गेलेत। हे एस्केलेशन आहे, 74 कोटी। म्हणजे तुम्ही विचार करा, ह्यांना BSTला पैसे द्यायला पैसे नाहीत, जुनी पेन्शन योजनेला पैसे नाहीत, पगार असतील, ग्रॅच्युइटी असेल पेन्शन नाही, दिवाळी बोनस असेल पैसे नाही, पोलीस हाऊसिंगसाठी पैसे नाहीत, सोयाबीनला 7,000 पैसे नाहीत, कापसासाठी पैसे नाहीत, असं भाजप आणि एकनाथ शिंदेचं सतत म्हणणं राहिलेलं आहे। मग नेमकं हे एस्केलेशनसाठी इथे 74 कोटी असतील, पुण्यामध्ये तो मध्ये काय मास ट्रान्झिट रोड होता, 20,000 कोटीचं एस्केलेशन असेल,
मुंबई पुणा मिसिंग लिंकवर 6,500 कोटीचं एस्केलेशन असेल. हे एस्केलेशनचे पैसे नेमके कशासाठी, कोणासाठी, कोण देतं सुप्रमा, आणि हा घोटाळा नाही तर अजून काय आहे, हा प्रश्न आहे. आमचं सरकार 23 तारखेला बनल्यानंतर, महाविकास आघाडीचं सरकार 23 तारखेला बनल्यानंतर ह्या सगळ्या जे काही घोटाळे आहेत त्याच्यात चौकशी तर करू, पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू. हेच महत्वाचं आहे ना. म्हणजे हे कुठचं लॉजिक आहे की संपूर्ण काम होण्याच्या आधीच तुम्ही रंगरंगोटीला सुरू करता आणि फिनिशिंग करता. आता म्हणजे इथेच बाहेर जर पाहिलं आपण, BKC मधून जी मेट्रो जाते ती देखील अर्धवट आहे, अजून पूर्ण झालेली नाहीये. लाईन 6 असेल, अर्धवट आहे. पण रंगरंगोटी करण्याची गरज काय? नीटनेटकेपणा आम्ही समजू शकतो, स्वच्छता आम्ही समजू शकतो, पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर एस्केलेशन देऊन 74 कोटीचं एस्केलेशन. हे पैसे कोणाचे? ते जनतेचे पैसे, त्यांच्या खोक्यातले पैसे नाही आहेत. पण मग जर स्थानिक जनतेसाठी पैसे नसतील यांच्याकडे, शेतकऱ्यांसाठी नसतील, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नसतील, पोलीस हाऊसिंगसाठी नसतील पैसे, मग हे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात जातात कसे? हा देखील एक मोठा विषय झालेला आहे राज्यामध्ये. करायलाच लागणार आहे, करायलाच लागणार. म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर हे 74 कोटी आहेत ते फुकट, त्याच्यावर अजून त्यांना करायला लागणार. बघा, मी ह्याला पण ऑब्जेक्शन घेत नाही. रंगरंगोटी करायची नाही करायची, एस्थेटिक काय ठेवायचे, कलर स्कीम काय ठेवायचे, हा निर्णय टेक्निकल असतो आणि एस्थेटिक वाईज असतो.